Hello and welcome back 9th standard to your chapter number 17th ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी. आज आपण हा चॅप्टर सुरू करणार आहोत. आता बेसिकली मुलांनो, बायोटेक म्हणजे काय? बायोटेक्नॉलॉजी सायन्सची अशी ब्रांच आहे जिथे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि त्याचे प्रोडक्ट्स आपण यूज करतो फॉर युजफुल पर्पज. बेसिकली biotechnology is a branch of science where application of living organisms and their byproducts is done for useful purpose. For useful purpose. हे आहे बेसिकली तुमचं बायोटेक्नॉलॉजी, जिथे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपण यूज करतो आणि त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून जे बाय प्रोडक्ट्स भेटणार आहेत ते देखील आपण यूज करतो एखाद्या चांगल्या पर्पजसाठी. बेसिकली युजफुल पर्पज. आय विल गिव्ह यू एन एक्झाम्पल. तुमची कर्ड किंवा योगर्ट प्रिपरेशन, दूध घेता, त्याच्यात तुम्ही लॅक्टोबॅसिलस ॲड करता आणि स्ट्रेप्टोकोकस ॲड करता, राईट? सॉरी, स्ट्रेप्टोमायसिस ॲड करता. हे दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. ते आपण दुधात टाकतो आणि त्यापासून आपल्याला भेटतं योगर्ट ऑर कर्ड, विच इज अ युजफुल प्रोडक्ट. दुधाचं प्रिझर्वेशन होतं आणि दुधापासून आपण एक नवीन प्रोडक्ट बनवतोय. सो बेसिकली आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वापरून काहीतरी युजफुल बनवलं आहे. हे असतं बायोटेक्नॉलॉजीमध्ये, की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तुम्ही घेताय, त्यांचा काहीतरी यूज करताय, वेगळ्या वेगळ्या टेक्निक्स जे आहेत ते वापरताय, ट्राय करताय, क्रिएट करताय आणि त्याच्यापासून एक छान युजफुल प्रोडक्ट आपण बनवतोय. बायोचा अर्थ लाईफ, लिव्हिंग, आणि टेक्नॉलॉजी म्हणजे तुमचे टेक्निक्स. सो यू आर गोइंग टू यूज व्हेरियस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विथ व्हेरियस टेक्निक्स आणि आपण काहीतरी युजफुल प्रोडक्ट बनवणार आहोत. ठीक आहे. नाव व्हॉट इज टिश्यू मुलांनो? व्हॉट इज टिश्यू? टिश्यू इज बेसिकली ॲग्रिगेटेड फॉर्म ऑफ सेल, की खूप सारे सेल्स येणार आणि दे आर गोइंग टू ॲग्रिगेट आणि त्यांचे सिमिलर फंक्शन असणार आहे, सिमिलर स्ट्रक्चर, सिमिलर फंक्शन, आणि ते ॲग्रिगेट होऊन एक टिश्यू फॉर्म करणार आहे. हे लिहून घ्या, 1 मिनिटात स्क्रीनशॉट काढा, मग आपण टिश्यूचं डिस्कस करू. ठीक आहे. नाव हे झाले तुमचे सेल्स, हो की नाही? दीज सेल्स आर गोइंग टू ॲग्रिगेट. ॲग्रिगेट म्हणजे इकट्ठा होणार आहेत, एक सोबत येणार आहेत आणि गोइंग टू फॉर्म टिश्यू. आणि हे सेल्स कसे असणार आहेत टिश्यूमधले मुलांनो? सेम स्ट्रक्चर, शेप अँड फंक्शन. हां, ह्याच्यातले जे सेल्स आहेत त्याचा स्ट्रक्चर काय असणार आहे? सेम, फंक्शन सेम, शेप सेम. जेव्हा त्यांचा फंक्शन, स्ट्रक्चर सेम असणार आहेत आणि मग ते इकट्ठा जेव्हा येणार आहेत किंवा ॲग्रिगेट होणार आहेत तेव्हा ते फॉर्म करणार आहेत तुमचा टिश्यू. ठीक आहे. आणि आपण पाहिलं आहे हायरार्की काय आहे. सेल दे विल फॉर्म टिश्यू, टिश्यू ॲग्रिगेट होऊन ऑर्गन फॉर्म करणार, ऑर्गन ॲग्रिगेट होऊन ऑर्गन सिस्टम होणार आणि ऑर्गन सिस्टम पासून एक ऑर्गॅनिझम होणार आहे. सी, दॅट वॉज युअर हायरार्की. A group of cells having the same origin, same structure and same function is called as tissue. Underline this in your textbook. Tissue चं definition आहे ते. Millions of cells are present in the body of multicellular organism. किती सेल्स आणि टिश्यूज असणार आहेत मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमकडे? भरपूर, राईट? These cells are divided into different groups
अँड ईच ग्रुप परफॉर्म्स अ डेफिनेट फंक्शन. हे जे काय म्हणतात ग्रुप्स आहेत त्यांना डिवाइड केलं आहे आणि दर टिश्यूचा दर ग्रुपचा एक सेपरेट फंक्शन असणार आहे. काही जण हार्टसोबत सिंक होणार आहेत आणि कार्डिएक तुमचं फंक्शनिंग करणार आहेत. काही जण लिव्हरसोबत असोसिएटेड असणार आहेत आणि लिव्हरचं फंक्शनिंग करणार आहेत. असं दर टिश्यूचं वेगळं वेगळं फंक्शन असणार आहे. ठीक आहे. नाव प्लांट्समध्ये पण टिश्यूज असतात मुलांनो. डू वी नो दिस? येस. झायलम फ्लोएम ऐकलंय आपण प्लांट्समध्ये? येस. काय काम आहे तुमच्या कंडक्टिंग टिश्यूज किंवा झायलम फ्लोएमचा? वॉटर ट्रान्सपोर्ट थ्रू आउट द प्लांट आणि फूड ट्रान्सपोर्ट थ्रू आउट द प्लांट, राईट? सो प्लांट्समध्ये पण टिश्यू असणार आहेत. एक्झाम्पल इज कंडक्टिंग टिश्यू म्हणायचं ज्याच्यात येणार तुमचा झायलम फ्लोएम. ठीक आहे. नाव आपण टाइप्स ऑफ टिश्यू पाहणार आहोत. देर आर टू टाइप्स ऑफ टिश्यू. एक आहे सिम्पल. सिम्पल टिश्यू काय आहे? मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ सेल. म्हणजे या टिश्यूमध्ये जेवढे पण सेल्स असणार आहेत मुलांनो. फॉर एक्झाम्पल दिस इज अ सिम्पल टिश्यू. ह्याच्यातले जेवढे सेल्स आहेत ना मुलांनो, दे ऑल आर ऑफ वन टाइप. सेल्स आर ऑल ऑफ वन टाइप. तुमच्या कशात? सिम्पल टिश्यूमध्ये. म्हणून त्याचं नाव आहे सिम्पल टिश्यू की सगळे सेल्स सिमिलर असणार आहेत. सेम फंक्शन, सेम ओरिजिन, सेम शेप. बट आता आला कॉम्प्लेक्स टिश्यू. हे करू इरेज मी? कॉम्प्लेक्स टिश्यू मध्ये सगळे सेल दे आर गोइंग टू बी ऑफ different kind. For example, this is your complex tissue. ह्यातले जे सेल्स आहेत they all are going to be of more than one type. कॉम्प्लेक्स टिश्यूचं बघा मेड अप ऑफ मोर दॅन वन टाईप. बेस्ट एक्झाम्पल सांगू? ब्लड. तुम्ही म्हणताल ब्लड कसं? ब्लड पण एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ठीक आहे. लिक्विड फॉर्ममध्ये आहे बट इट इज अ कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लड मध्ये पहा लिक्विड आहे विच इज द प्लाझ्मा. हे जे आतलं लिक्विड आहे दिस इज ऑल द प्लाझ्मा. देन तुमचा RBC, WBC, तुमचा प्लेटलेट्स. सगळे वेगळ्या वेगळ्या टाईपचे टिश्यू आहेत. सगळ्यांचं वेगळं वेगळं फंक्शन आहे. सगळे सेल्स आर डिफरंट इन शेप, डिफरंट इन फंक्शन, डिफरंट इन ओरिजिन बट स्टील दे आर फॉर्मिंग अ कनेक्टिव्ह टिश्यू. आणि ह्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स टिश्यू की मोर दॅन वन टाईप ऑफ सेल त्याच्यात प्रेझेंट असणार आहे. दे आर गोइंग टू एक्झिस्ट टुगेदर ॲज अ टिश्यू. ठीक आहे. सिम्पल टिश्यूमध्ये काय असणार आहे? सगळे सेल्स वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. कॉम्प्लेक्स टिश्यूमध्ये द सेल्स आर गोइंग टू बी ऑफ सेम टाईप, सॉरी डिफरंट टाईप. सिम्पल टिश्यूमध्ये सेल 1 एक, सेल 1 2 सेम, सेल 1 सेल 3 सेम. बट कॉम्प्लेक्स टिश्यूमधले सेल्स सगळे वेगळे वेगळे असणार आहेत. स्टील दे आर गोइंग टू लिव्ह टुगेदर अँड फंक्शन. ठीक आहे. बेस्ट एक्झाम्पल ऑफ कॉम्प्लेक्स टिश्यू इज ब्लड. हा कुठला आहे? कॉम्प्लेक्स टिश्यू. फाईन. ठीक आहे. जायचं पुढं. ओके. सिम्पल टिश्यूचं एक्झाम्पल काय? एपिथेलियल टिश्यू ऑफ ॲनिमल्स. एपिथेलियल टिश्यू ऑफ युअर ॲनिमल्स म्हणजे जी आपली स्किन आहे, जी आपली प्रोटेक्टिव्ह लेअर आहे त्याचा जो टिश्यू आहे दॅट इज एपिथेलियल टिश्यू. Plants being sedentary, most of their tissue are the type that gives support. बघा मुलांनो एक लक्षात घ्या. हे झाले तुमचे प्लांट्स. these are your animals. Plants do not show movement. मूवमेंट असते का प्लांटमध्ये? एका जागेपासून दुसऱ्या जागेवर ट्रान्सपोर्ट करतात का? लेट्स से ट्रॅव्हल किंवा लोकोमोट बोलू. ठीक आहे. लोकोमोट म्हणजे एका जागेवरतून दुसऱ्या जागेवरती मूव्ह करतात का प्लांट्स? नो. ॲनिमल्स लोकोमोट करतात का मुलांनो? येस.
म्हणजे ॲनिमल्सला जे आहे जी जास्त एनर्जी लागणार आहे मूव्हमेंटसाठी. प्लांट तर एका जाग्यावरच असणार आहेत, जरी त्यांचे फंक्शन्स परफॉर्म करत असतात. जिथे प्लांट्सला 10%नी एनर्जी लागणार, तिथे ॲनिमल्सला 60 to 70%नी एनर्जी लागणार ड्यू टू देअर हाय मूव्हमेंट, राईट. आता प्लांट्सचे जे टिश्यूज आहेत ते मेनली काय परफॉर्म करणार? सपोर्ट फंक्शन, सपोर्टिव्ह फंक्शन. का? कारण त्यांना तिथं एका जागेवर फर्म राहायचं आहे. किती पण जास्त पाणी पडू द्या, विंड पडू द्या, परत काय म्हणतात टेम्परेचर वाढू द्या, स्टील दे हॅव टू स्टँड देअर फर्म. कारण ते जर मुरजले तर आपल्याला त्या प्लांटपासून फ्रूट्स नाही भेटणार, त्यांचे लीव्स सगळे विल्ट होऊन जातील, त्यांचा जो पाणी पुरवठा आहे तो कमी झाला, किंवा इवन स्टॉर्म्सनी जर त्यांना हलवलं तर दे आर डेड ना बेसिकली. म्हणून त्यांना फर्म राहणं गरजेचं आहे. सो देअर फॉर त्यांच्यातले जे टिश्यूज आहेत प्लांटमधले ते प्रायमरीली तुमचं सपोर्टिव्ह फंक्शन करणार आहेत, की प्लांटनी उभं नीट कसं राहायचं, त्याला जास्तीत जास्त सपोर्ट कसा भेटला पाहिजे. वेअर ॲज ॲनिमल्सच्या टिश्यूचं काय काम असणार आहे? मूव्हमेंटला हेल्प. हेल्प इन मूव्हमेंट. ॲनिमल्स जास्त मूव्ह करतात, सो ॲनिमल टिश्यू जास्तीत जास्त मूव्हमेंटला हेल्प करणार आहे. दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन युअर प्लांट्स अँड ॲनिमल टिश्यू, की प्लांट टिश्यूचं मेन फंक्शन इज गोइंग टू बी सपोर्ट, आणि ॲनिमलच्या टिश्यूचं मेन फंक्शन इज गोइंग टू बी हेल्प इन द मूव्हमेंट. ठीक आहे. नाव प्लांट आणि ॲनिमल टिश्यू पाहूयात आपण. ॲनिमलमध्ये पहा 4 मेन टाईपचे टिश्यू असतात. ठीक आहे. ॲनिमल बॉडीतले जे टिश्यू आहेत दे आर डिवायडेड इन टू 4 टाईप ऑफ टिश्यू. फर्स्ट इज युअर मस्क्युलर टिश्यू, सेकंड इज युअर कनेक्टिव्ह टिश्यू, थर्ड इज युअर नर्वस, फोर्थ इज युअर ॲपिथेलियल टिश्यू. हे 4 प्रकारचे टिश्यूज जे आहेत ते ॲनिमल्सकडं असणार आहेत. म्हणजे जेवढे बॉडी टिश्यू आहेत ॲनिमलच्या दे आर कॅटेगराइज्ड इन टू 4 टाईप ऑफ टिश्यू. animal tissue, first is your muscular, connective, then your nervous tissue, आणि लास्ट एपिथेलियल टिश्यू. हे अख्ख्या ॲनिमल बॉडीतलं कॅटेगरायझेशन आहे. फर्स्ट इज मस्क्युलर टिश्यू, सेकंड इज कनेक्टिव्ह टिश्यू, थर्ड इज युअर नर्वस टिश्यू अँड फोर्थ इज युअर एपिथेलियल. आता याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येते मस्क्युलर टिश्यू म्हणजे मुलांनो मसल्समधले टिश्यू, मूव्हमेंटला जे हेल्प करणार आहेत असे टिश्यू, राईट. मस्क्युलर इन द सेन्स मसल्समध्ये प्रेझेंट आहे, आणि मसलचं काम काय आहे? मूव्हमेंट. सेकंड कनेक्टिव्ह टिश्यू, त्याच्याहून पण आपल्याला येतं की डिफरंट बॉडी पार्ट्स दिस टिश्यू इज गोइंग टू कनेक्ट टुगेदर. कनेक्शनचं काम आहे, 2 वेगळ्या बॉडी पार्ट्सला ते कनेक्ट करणार आहे. ओके. आणि नर्वस टिश्यू म्हणजे युअर ब्रेन टिश्यू, नर्व सेल टिश्यू तुमचा. अँड लास्ट इज एपिथेलियल. एपिथेलियल टिश्यू म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जिथे जिथे प्रोटेक्टिव्ह लेयर असणार आहे, लाईक युअर स्किन, आतमध्ये तुमचा म्युकस लेयर, त्याच्यात हा एपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असणार आहे. ऑल द प्रोटेक्टिव्ह लेयर ऑफ युअर बॉडी हॅज एपिथेलियल टिश्यू. ठीक आहे. दीज आर द 4 कॅटेगरीज ऑफ युअर ॲनिमल टिश्यू. आपण जी एक एक करून पाहणार आहोत. राईट दिस डाऊन.
चलो, सो सगळ्यात पहिला आपण पाहणार आहोत एपिथेलियल टिश्यू. कुठे असतो हा? प्रोटेक्टिव्ह लेयर ऑफ ह्युमन बॉडी किंवा बॉडी लिव्ह. एग्जाम्पल सांगा प्रोटेक्टिव्ह लेअरचा. स्किन. ठीक आहे, चलो. म्हणजे हा एपिथेलियल टिश्यू कुठे असणार आहे? तुमच्या स्किनमध्ये. मोस्टली जेवढे पण बॉडीत प्रोटेक्टिव्ह लेअर असणार आहे तिथे हा एपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असणारच आहे. ठीक आहे. Now see, protective coverings in animal body are called as epithelial tissue. कुणाला बोलतात एपिथेलियल टिश्यू? तुमच्या प्रोटेक्टिव्ह लेअरला. सेल इन दिस टिश्यू आर क्लोजली पॅक्ड अँड फॉर्म कंटिन्युअस लेअर. म्हणजे ह्याच्यातले सेल एकदम घट्ट पॅक असणार आहेत असे, आणि कंटिन्युअस असे एकावर एक लेयर्स ते फॉर्म करत राहणार आहेत. Cells or any material that enters the body first encounters epithelial tissue. जे पण बॉडीत सबस्टन्स एंटर करणार आहे ते तुमच्या एपिथेलियल टिश्यू मधूनच जाणार आहे. कसं म्हणतात? काय कट लागला, स्किनला पहिला लागतो, मग खाली तुमच्या मसल्स किंवा फॅटला वगैरे लागणार आहे, म्हणजे स्किन. तुम्ही काय खाताय, तुमच्या चीक्समध्ये पण एपिथेलियल टिश्यू असतो. यू हॅव सलायवा अँड म्युकस इन युअर माउथ, त्याच्यात सुद्धा एपिथेलियल टिश्यू असतो. सो वेन फूड ऑल्सो एंटर्स फर्स्ट तिथे एन्काउंटर होणार आहे. तुमच्या नेझल ट्रॅकमध्ये, तुमच्या ट्रेकियामध्ये सुद्धा एपिथेलियल टिश्यू असणार आहे. म्हणजे तुमच्या नाकातून पण जी हवा जातीये, जे जंतू जात आहेत, दे आर गोइंग टू फर्स्ट एन्काउंटर द एपिथेलियल लेअर. ठीक आहे, म्हणजे एपिथेलियल लेअरला पास करूनच काही पण आतमध्ये एंटर होणार आहे. Cells of epithelial tissue are separated from cells of underlying tissues by fibrous membrane. एपिथेलियल टिश्यूचे सेल्स आणि खालचे जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये एक फायब्रस मेम्ब्रेन असतो. आपले नॉर्मल बॉडी सेल्स आणि एपिथेलियल टिश्यूचे सेल्स ह्यांच्यामध्ये एक फायब्रस मेम्ब्रेन प्रेझेंट असणार आहे. The skin, mucus layer of mouth cavity, inner surface of blood vessel, walls of alveoli, हे सगळे कशाने बनवलेत? तुमच्या एपिथेलियल टिश्यूने. ठीक आहे, म्हणजे तुमचा नेझल ट्रॅक, तुमचा माउथ कॅव्हिटी, तुमची स्किन, ब्लड वेसलच्या आतले लेअर, एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ युअर एपिथेलियल टिश्यू. ओके, आता पहा इथे एक चार्ट आहे तुम्हाला. काही नाही, बेसिकली तुम्हाला एपिथेलियल टिश्यूचे टाईप दिलेत. फर्स्ट आहे स्क्वॉमस एपिथेलियम, आणि ते असं दिसतं. अपिअरन्स इज समवॉट लाईक दिस. ठीक आहे, लोकेशन कुठे असणार आहे स्क्वॉमस एपिथेलियमची? पहा, इनर सरफेस ऑफ माउथ. इसोफेगस म्हणजे तुमचा फूड पाईप. ब्लड वेसल्स आणि ॲल्व्हिओलाय म्हणजे तुमच्या लंगचे छोटे छोटे जे कंपार्टमेंट स्ट्रक्चर आहेत, दे आर द ॲल्व्हिओलाय. या सगळ्यांमध्ये तुमचा स्क्वॉमस एपिथेलियम प्रेझेंट असणार आहे. स्ट्रक्चर पहा, थिन आहे, स्मॉल फ्लॅट सेल्स फॉर्म सेमी परमिएबल मेम्ब्रेन. स्क्वॉमस एपिथेलियम आहे ते सेमी परमिएबल मेम्ब्रेन फॉर्म करणार आहे. म्हणजे काय की थोड्याच गोष्टींना आतमध्ये एंट्री अलाउड आहे. ओनली द एसेन्शियल ऑर नेसेसरी पार्ट्स. टॉक्सिन्स सगळे बाहेर राहणार आहेत. फंक्शन, सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्स. सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय मुलांनो? की ओनली सिलेक्टेड थिंग्स आर गोइंग टू पास थ्रू द स्क्वॉमस एपिथेलियम. बाकीच्यांना तो एंट्री अलाव करणार नाहीये. ठीक आहे. सेकंड, स्ट्रॅटिफाईड. पहा, ह्याला जास्त लेयर्स आहेत. हा सिंगल लेयर होता स्क्वॉमस एपिथेलियम. स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम पहा, त्याला जास्त लेयर्स असणार आहे. कुठे? आउटर लेयर ऑफ स्किन मध्ये प्रेझेंट असतो. स्ट्रक्चर काय? मेनी लेयर्स ऑफ सेल. किती लेयर आहेत पहा, इथे किती? एकच आहे, बट देअर हिअर यू हॅव मेनी. फंक्शन,
प्रिव्हेन्शन ऑफ विअरिंग ऑफ ऑर्गन्स. विअरिंग ऑफ ऑर्गन्स म्हणजे ऑर्गन फेलियरपासून थांबवतं, ऑर्गन्सला ढासळू देत नाही. प्रोटेक्शन ऑफ ऑर्गन्स, ऑर्गनला प्रोटेक्ट करणार आणि त्यांना ढासळू देत नाही तुमचा स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम. देन ग्लँड्युलर एपिथेलियम. ह्याच्या नावातूनच आपल्याला कळायला पाहिजे ग्लँड्युलर म्हणजे मुलांनो त्यात ग्लँड्स प्रेझेंट असणार आहेत. लाईक तुमच्या स्किनमधून जे स्वेट निघतं, तुमच्या केसांमधून जे ऑइल निघतं, स्वेट निघतं, ते कुठून निघतं? छोटे छोटे ग्लँड्स असतात, ऑइल ग्लँड्स, स्वेट ग्लँड्स, त्याच्यातून हे स्वेट आणि ऑइल निघणार आहे. म्हणजे असं एपिथेलियम, असा लेअर ज्याच्यात छोटे छोटे ग्लँड्स आहेत जे काहीतरी सेक्रीट करणार आहेत, ऑइल, सीबम और योर स्वेट, अशा लेअरला बोलायचं ग्लँड्युलर एपिथेलियम. इनर लेअर ऑफ स्किन कुठे प्रेझेंट आहे? इनर लेअर ऑफ स्किन. सेल्स कंटेन वेसिकल पॅक्ड विथ सेक्रेटरी मटेरियल. सेल्समध्ये काय आहे? छोटे छोटे वेसिकल्स आहेत ज्यातून काहीतरी सेक्रीट होणार आहे, लिक्विड. सेक्रीशन ऑफ स्वेट, ऑइल, म्युकस, हे सगळं तुमचं ग्लँड्युलर एपिथेलियमचं फंक्शन आहे. देन कॉलमनार एपिथेलियम. पहा असं दिसतो, लॉंग फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत की नाही ह्याचे. लोकेशन इनर सरफेस ऑफ इंटेस्टाईन एलिमेंटरी केनाल. जे इंटेस्टाईन आहे, आतडे आहेत, त्याच्या इनर लेअरला ते प्रेझेंट असणार आहे. कॉलम लाईक टॉल सेल. अप्पर फ्री सरफेस बेअर्स फोल्ड्स मेड फ्रॉम दिस सेल फॉर ॲब्झॉर्प्शन. काम काय? सेक्रिशन ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस आणि ॲब्झॉर्प्शन ऑफ मटेरियल. ही वरची लेअर जी आहे ती ॲब्झॉर्प्शनसाठीच बनवली आहे कुठल्या लिक्विडची. सो वरच्या लेअरनी ॲब्झॉर्प्शन होणार आहे. तर दोन त्याचे फंक्शन आहेत, एक तर डायजेस्टिव्ह ज्यूस सेक्रीट करणं आणि जे मटेरियल आहे त्याला, न्यूट्रिशन जे आहे त्याला ॲब्झॉर्ब करणं. न्यूट्रियन्स लाईक किंवा कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स ह्याला ॲब्झॉर्ब करणं. कुठं प्रेझेंट आहे ते? इंटेस्टाईन. इंटेस्टाईनमध्ये रिॲब्झॉर्प्शन होतं की नाही? सो इट इज प्रेझेंट इन क्युबॉइड. जे क्युबॉइडल एपिथेलियम आहे इट इज प्रेझेंट इन इंटेस्टाईन आणि तुमचा एलिमेंटरी केनाल. युअर सेकंड लास्ट इज सिलिएटेड. सिलिएटेड म्हणजे छोटे छोटे हेअर लाईक प्रोजेक्शन्स असणार आहेत मुलांनो, त्याला हेअर लाईक प्रोजेक्शन असणार आहेत. इनर सरफेस ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक. रेस्पिरेटरी ट्रॅकचा आतला सरफेस. आता नाकापासून पण बघा छोटे छोटे केस असतात विच आर गोइंग टू कॅच द बॅक्टेरिया अँड जी घाण आहे ती बाहेरच फेकून देतो की नाही आपण थ्रू म्युकस. वाय? बिकॉज दिस हेअर कॅचेस ऑल द डर्ट अँड बॅक्टेरिया. सिलिएटेड एपिथेलियमचं काम असते आहे की त्याला सिलिया जे आहे हेअर लाईक प्रोजेक्शन असतात विच हेल्प्स टू कॅच द डर्ट अँड बॅक्टेरिया. अप्पर फ्री सरफेस ऑफ सेल बेअर्स मायन्यूट हेअर लाईक प्रोसेस. हे बघा, ह्या अप्पर लेअरला एक हेअर लाईक स्ट्रक्चर असणार आहे. पुश म्युकस अँड एअर फॉरवर्ड टू कीप द एअर पॅसेज फ्री. जे तुमचा ट्रेकियाचा एअर पॅसेज आहे तिथून म्युकस आणि डर्ट जे आहे तो पुश करणार आहे. जी एअर आहे ती पुश करणार आहे अख्खा पॅसेज फ्री ठेवायला. ओके. देन लास्ट इज क्युबॉइडल एपिथेलियम. जे क्युबॉइडल एपिथेलियम आहे इट सम वॉट लुक्स लाईक दिस. कुठे प्रेझेंट आहे? तुमच्या नेफ्रॉन्समध्ये आणि सलायव्हरी ग्लँडमध्ये. सेल्सचा स्ट्रक्चर काय आहे? क्युबॉइडल, म्हणून त्याला क्युबॉइडल एपिथेलियम बोललं गेलंय. काय काम आहे? रिॲब्झॉर्प्शन ऑफ युजफुल मटेरियल. रिॲब्झॉर्ब होतं युजफुल मटेरियल आणि सेक्रिशन ऑफ सलायवा. ठीक आहे. दीज आर ऑल द टाइप्स ऑफ युअर एपिथेलियल टिश्यूज मुलांनो. ओके. हा जो एपिथेलियल टिश्यू आहे ती प्रोटेक्टिव्ह लेअर आहे, बट सगळीकडे वेगळे वेगळे प्रेझेंट असणार आहेत सेल्स अँड टिश्यूज. हा त्याचा कॅटेगरायझेशन किंवा टाईप्स होते. नीट हा टेबल करा. ठीक आहे. नेक्स्ट ह्याच्यात आपल्याला कुठला बघायचा आहे? आपल्याला पाहायचा आहे कनेक्टिव्ह टिश्यू आणि मस्क्युलर टिश्यू. ओके. विल मीट इन द नेक्स्ट सेशन. थँक्यू.